Hi everyone, welcome back to the channel and welcome back to the new episode on the channel Anaga's Daily Nest. मी अनघा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. पण आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे. सकाळपासून मी काहीच कॅप्चर केलं नाही. सकाळपासूनचा दिवस खूप निवांत असा होता कारण परीला सुट्टी होती आज स्केटिंगसाठी आणि तिच्याबरोबर खेळता खेळता थोडं घरातलं असं शांत घरातलं सगळं काही आवरलं, थोडंसं शांत बसली आणि खूप दिवस असं बाहेर ट्रॅव्हल करत होती दुपारचं. सो म्हणून आज एकदम असं शांत बसली. जेवढासुद्धा अगदी एकदम साध्याच गोष्टी केल्या होत्या, जसं की छान असं फिकं वरण भात आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार आणि त्याच्यासोबत आंबे. सो असं काही आम्ही खाल्लं. दुपारी मावशी आल्या, मावशीने सगळं किचन क्लीन केलं आणि मग पुन्हा मी आणि परी छान असं खेळलो. अशी नॅप घेतली आणि म्हटलं की चला आता आपण ब्लॉग चालू करूयात. सो म्हणून ब्लॉग चालू केलेला आहे. छान अशी दिवाबत्ती केलेली आहे देवांची. चहा ठेवलेला आहे. आता थोडंसं चहा आणि बिस्किट खाते. परी अजूनही थोडासा आराम करते. सो करू देत तिला. थकते त्यामुळे खेळते, खूप खेळते आणि मग थकून जाते. मग कधी कधी स्वतःहूनच अशी नॅप घेते. सो मग ती अजूनही झोपलेली आहे. ती उठल्यानंतर बघू काय करायचं आहे. तिला ॲक्च्युली एक आर्ट करायचं आहे. सो ते करणार असेल तर तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवेल. त्यासाठी स्टे कनेक्टेड. आज वैभवला टिफिन नव्हता कारण घरातल्या काही गोष्टी संपल्या होत्या, जसं की भाजी संपली होती, त्याच्यानंतर गव्हाचं पीठसुद्धा संपलेलं आहे. सो त्याला सांगितलं आहे की येताना घेऊन ये ह्या सगळ्या गोष्टी. सो आता जेवणातही काय बनवायचं आहे अजून काहीच डिसायडेड नाही आहे, बघूयात. आणि सध्या मी चहा घेते आहे. सो भेटूयात पुढे. सो कंटिन्यू राहा ब्लॉगसोबत आणि बघत राहा. खूप खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉगला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर अजून खूप बघायचं आहे पुढे, पण इथेच जर स्टॉप झाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो इथे बाप्पाची अशी छान पूजा केलेली आहे. घरामध्ये दिवा आणि धूप जेव्हा लागतात तेव्हा घरातलं वातावरण अगदी वेगळंच बदलून जातं आणि घरामध्ये एक वेगळ्याच पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात. सो हा जो सेक्शन आहे ना, हा इथे बघितलं ना तरी मनाला एक वेगळी शांती मिळते बरं का मला. सो हा माझा सगळ्यात फेवरेट सेक्शन आहे. तर इथे चहा ठेवला आहे, इथे दिवा लावला आहे शिगडीजवळ. सो चहा आणि बिस्किट खाऊन घेऊयात. सो हे जे बिस्किट आहेत ना, ट्रीट, ही जी बिस्किट्स आहेत ना ट्रीट, जी ऑरेंज फ्लेवरमध्ये असतात आणि अजून फ्लेवरमध्ये सुद्धा असू शकतात. सो दिस वन ही मला खूप जास्त आवडतात बरं का. ह्याच्यामधली जी ऑरेंज क्रीम आहे ना, सी, सो ही मला खूप जास्त आवडते आणि दिस इज माय फेवरेट बिस्किट, जे मी लहान असताना सुद्धा खूप जास्त खायचे आणि आता सुद्धा मोठी झाली आहे तरी सुद्धा लहान मुलांसारखी खाते. असं सगळं काही आहे. ओके,
ही गोंडस परी उठलेली आहे, छान अशी फ्रेशन अप झालेली आहे. तिला विचारलंय काही खायचं आहे का, तर म्हणे काही नको मला खायला, मला आर्ट करायचं आहे. सो त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं ना, जर तुम्ही तो व्लॉग बघितला असेल तर मार्केट 99 मधून आपण तिच्यासाठी एक स्टोरी बुक आणि एक आर्ट अँड क्राफ्टचं एक हे घेतलं होतं, कॅनव्हास टाईप ड्रॉइंग पेंटिंगचं. सो ते तिला आज करायचं आहे. सो आज आपण तिला ते करायला देऊयात. सो असं काय ते आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं काही दिलेलं आहे. असं प्लेन विदाऊट कलरचं एक दिलेलं आहे कॅनव्हास पेंटिंग, आणि कसं पेंट करायचं आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कलर आणि ब्रश सुद्धा दिलेला आहे. सो आपण तिला ते करायला देऊया तिच्या पद्धतीने, ती जसं करेल तसं ॲक्सेप्टेड, आणि बघूयात आपण ती कसं करते. सो रेडी? येस. ओके. सो बघू आता आपण, आणि तोपर्यंत साईड बाय साईड मी सुद्धा जेवण करते. सो बघूयात आपण परी कसं कलर करते. ओके. सो हे नीट ठेवायचं परी. सो आपण नेक्स्ट टाइम हे आणू शकतो. सो मग हे स्टँड आपल्याला वापरता येईल ना कशाला तरी. ओके. सो नीट ठेवायचं असं, हा असं ठेवून मग त्याच्यावर आपल्याला पेंट करायचं. आवडलं तुला? छान आहे ना, असंच हवं होतं ना तुला. हा, आता हे कलर कसे आहेत बघूयात आपण. थोडस पाण्याची गरज आहे का याला? पण तुला कलर मिक्स येतात का करता? चालेल. मी तुला ते करून देऊ का वरचं? हे करून देऊ तुला? हे बघ, एवढा जाड नाही कलर घ्यायचा परी, थोडं थोडं हे बघ असं करायचं स्प्रेड. हे बघ असं मी कसं करते स्प्रेड बघ. मी एक्स्ट्रा कलर घेतेय का? इकडचा एक्सेस कलर आहे ना, हा काढून टाकायचा. आता इथे कर, साईडला उरलाय तिथे. हळूहळू करायचं. हा, व्हेरी गुड. हा, पसरव तोच कलर आता. हा, व्हेरी गुड. ब्रश हे बा असा फिरला पाहिजे, बा असा असा. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी नाईस. फक्त त्या बॉर्डरला नाही गेला पाहिजे, आतमध्ये थोडस तिथेच एकदम केअरफुली करायचं. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, असं टॅप टॅप कर, फक्त टॅप टॅप तिथेच, फक्त स्कायच्या जवळ, म्हणजे ते आतमध्ये नाही जाणार स्कायच्या. ओके. आणि हा ब्रश कसा असा पसरट आहे ना, तर तो असा इथून नाही पेंट करायचा, असा करायचा. आपण भिंतीला कसा कलर मारतो असा मारतो ना, असं. जिथे नाही जमणार तिथे सांग, मग मी हेल्प करेन. ठीक आहे. व्हेरी गुड. आता हे बाई इथे थांब, घाई नको करू. तुझं झालं ना की मला फिनिशिंगला बोलवत जा, मी तुझं फिनिशिंग करून. ओके. हा, तो डार्क ब्ल्यू आहे. आता काय कर, आता ह्याला दे, ह्याला कलर दे. हा, ठीक आहे.
थांब मी ह्याला कपडा देते. आता तिथं ना आपण हे क्लीन झालंय ना हे त्याला आपण थोडासा व्हाईट कलर देऊया. थांब ना ते आउटलाईनचा पकड मी पकड ब्रश पकड मी देते. आत्ताच इस्त्रीवाले अंकल सुद्धा आले होते. सो त्यांना कपडे देते आहे आयर्निंगसाठी. त्या दिवशी दिलेले कपडे आलेले आहेत. सो आता हे न्यूली द्यायचे आहेत कपडे. सो इथे असे काही कपडे रेडी करून ठेवलेले आहेत. सो आता हे बांधायचे आहेत आणि त्यांना हँडओव्हर करायचे आहेत. आणि तिकडे जे कपडे आहेत ते त्या दिवशी आयर्निंगला दिलेले. सो ते आलेले आहेत. आता ते वॉर्डरोबमध्ये लावून ठेवायचं आहे. सो अशा काही ड्युटीज आहेत. सो बघू त्या ड्युटींची पूर्तता कधी होते आहे. बाहेर गेले तर खेळणार ना परत. प्रेस प्रेस प्रेस. चलो दाखव तरी इथे तोंड कर ना म्हणजे व्हिडिओ येईल. तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आयर्निंगचे कपडे आलेले आहेत. सो ते वॉर्डरोबमध्ये सेट झालेले आहेत. आणि जे काही कपडे ह्याच्यामध्ये पेंडिंग होते जे आपले डेली यूज असतात सो ते वॉर्डरोबमध्ये ठेवायचे होते. सो ते सुद्धा ठेवून झालेले आहेत. आणि हे सांगण्यामागचं कारण काय आहे की जेव्हा आपण डेली बेसिसवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करत असतो तेव्हा त्याचा वर्कलोड आपल्याला पडत नाही. म्हणजे सगळं काही टापटीप राहतं. आणि मग जेव्हा साफसफाई असते तेव्हा आपण डीप क्लिनिंग करायला घेतो तेव्हा आपल्याला खूप इझी जातात गोष्टी. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहे जेव्हा आपण घरामध्ये क्लीनलीनेस म्हणतो तेव्हा. सो असं सगळं काही जागच्या जागी गेलेलं आहे. आता पटकन मी भेंडीची भाजी बनवते. जेवणात फक्त अगदी चपाती आणि भेंडीची भाजी बनवणार आहे कारण का आता फ्रीजमध्ये बघितलं तर भेंडी अवेलेबल होती. सो भेंडीची भाजी बनवणार आहे आणि चपाती. वैभवसुद्धा येतो आहे ऑफिसवरून, परी खेळती आहे आणि असं सगळं काही आहे. सो चला आता वळूयात किचनकडे, जेवण रेडी करूयात आणि वैभव आल्यानंतर मस्त असं जेवूयात. सो परीचा नाईट ड्रेससुद्धा काढून ठेवलेला आहे. सो वैभव आल्यानंतर ते काम करेल. परीचं रात्रीचं रुटीन जे काही आहे ते आणि असं काही आहे. सो वेळ कसा जातो कळत नाही कामामध्ये.
सो इथे आपलं जेवण झालेलं आहे. चपाती, भेंडीची भाजी छान अशी, आणि आज एवढंच रात्रीचं लाईट जेवण आहे. देऊ जेवायला तुला? हा, देऊ का? तू जेवशील स्वतःच्या हाताने तर मी भरवायचं? सो जस्ट आमचं दोघींचंही जेवण झालेलं आहे. वैभवला यायला अजून लेट आहे. सो इथे वैभवचं ताट वाढून ठेवलेलं आहे. सो मी तो येईपर्यंत आला तर चांगलंच आहे, पण त्याच्या अगोदर हे सगळे भांडे क्लीन करून घेते आहे बेसिनमधले, म्हणजे किचन ओटा क्लीन होऊन जाईल. आणि मग नंतर पुढचं मगाशी परी ते 8 करत होती ते बाकी आहे. सो आम्ही दोघी बसून मग ते कम्प्लीट करू आणि मग आपला दिवस संपून जाईल. सो स्टे कनेक्टेड. अजूनही ब्लॉग संपलेला नाही आहे, सो अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथपर्यंत आमचं कॅनव्हास पेंटिंग झालेलं आहे, सक्सेसफुली डन. आणि सगळं कॅनव्हास पेंटिंग परीने केलेलं आहे. मी तिला फक्त कलर काढून दिलेले आहेत. आणि हा परीचा सगळ्यात फर्स्ट एक्सपिरियन्स होता वॉटर कलरने करण्याचा. आणि तिचं परफेक्शन बघा किती सुंदर आहे, म्हणजे फर्स्ट टाइमच केलं आहे तिने. आणि तिच्या वयाच्या मानानुसार, तिच्या बुद्धीनुसार खूप उत्तम केला आहे तिने, फर्स्ट क्लास. सो आवड असली की सवड सुद्धा मिळते आणि छान प्रकारे ते केलं सुद्धा जातं. किती सुंदर पद्धतीने केलंय कलरिंग परीने. व्हेरी नाईस परी. आवडलं तुला? कसा होता एक्सपिरियन्स? चांगला होता. कंटाळा आला का? नाही, मला कंटाळा नाही येत काही गोष्टींचा. परीचं हे जे सुंदर पेंटिंग आहे त्याला छान असं सिग्नेचर देतीये, कॉपीराइट की क्रिएटेड बाय पेंट बाय क्रिशिता, आणि तिथे तिची सिग्नेचर करते आहे. आज कोणती तारीख आहे? आयने क्रिशच लिहिलंय फक्त तू. आय टी ए. बस. वाव. काय लिहिलं आहे? मॉरल स्टोरी. काय लिहिलंय? मॉरल स्टोरी. नेवर गिव्ह पिक अप. काय लिहिलंय? मॉरल स्टोरी. नेवर गिव्ह अप.
मॉरल स्टोरीज नेवर गिव्ह अप अँड अँड अदर अदर स्टोरीज. सो ह्या बुकमध्ये ज्या स्टोरीज आहेत त्या कशावर आधारित आहेत? नेवर गिव्ह अप. म्हणजे आपण समजा आयुष्यामध्ये हरलो, लूज झालो तरी पण आपण गिव्ह अप करायचं नाही, पुन्हा एकदा उभं राहायचं. ओके. सो आपण आता फर्स्ट स्टोरी रीड करूयात. एक सेकंड. ही स्टोरी आहे. वाव, तुझी फेवरेटच आहे. हे बघ, तुला पण आवडतं ना हे आर्ट? वाव, नाईस ना. चला रीड करायचं. आणि हे रीड करून झाल्यानंतर काय करायचं? झोपायचं. ओके, स्टार्ट.